नालासोपाऱ्यात पांढऱ्या पट्टीवरून वाद, मनसे झाले आक्रमक. नालासोपारा पश्चिमेतील पाटणकर पार्क टॉवर या सोसायटीत काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. मनसेने या पट्टीवर आक्षेप घेत धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र सोसायटीतील रहिवाशांनी हा दावा फेटाळून लावत ही पट्टी केवळ सुरक्षेच्या मार्गदर्शनाच्या उद्देशाने काढण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात शेवाळ साचल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षतेसाठी तसेच पाणी साचल्यानंतर चालण्याचा मार्ग स्पष्ट दिसावा यासाठी एका रहिवाशांनी स्वतःच्या खर्चातून ही पट्टी रंगवली होती. याबाबत 10 जून रोजी सोसायटीतील लेखी पत्रही देण्यात आले होते. दरम्यान मनसेचे शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनी या पट्टीवर आक्षेप घेत तो धार्मिक भेद निर्माण करणारा प्रकार असल्याचा आरोप केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पांढऱ्या पट्टीवर राखाडी रंग देण्यात आला. मात्र सोसायटीतील नागरिकांनी कोणतेही जातीय किंवा धार्मिक वाद नसल्याचे सांगत येथे सर्व धर्म लोकांचे गुण्यागोविंदाने राहत असून विनाकारण या विषयाला धार्मिक रंग देऊ नये अशी भूमिका मांडली आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा. सर, पुन्हा एकदा व्हाईट टॅपिंग असा एक मुद्दा उपस्थित केला आहे, नक्की काय सांगा? नक्की जो मुंबईमध्ये जो विषय चाललेला आहे, अशा प्रकारच्या व्हाईट पट्ट्या प्रत्येक सोसायटीमध्ये काढण्यात आल्या होत्या, तोच विषय आज आपल्या इकडे पण झालेला. काल आम्हाला काही लोकांचे फोन आले की साहेब आपल्या इकडेही तो विषय झालेला आहे. तर या बिल्डिंगमध्ये जेव्हा मी आलो रात्री, आम्ही बघितले व्हाईट पट्टी मारली होती. आम्ही ज्यांनी मारली होती त्याला पण विचारलं की नेमका हा काय विषय आहे, तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर काहीच नाही आहे. तर सोसायटी मेंबरना विचारलं की तुमची परमिशन आहे का, कारण की हा पूर्णपणे त्यांचाच विषय आहे. पण आज आम्ही जे बघतोय, आम्हाला जे कळतंय की या व्हाईट पट्टी मारून आपण ते धार्मिक तीड की आम्ही जैन आहोत किंवा तुम्ही कोण आहोत ते फरक करण्याचा जो विषय आहे ना, कुठेतरी तो विषय आम्ही मोडीस काढण्यासाठी इकडे आलो होतो. पण हा सोसायटीच्या आतला प्रिमायसेस मध्ये जो काही हा पट्टा मारलेला आहे, तिथे जैन लोकांची वस्ती आहे का? ना, असू शकते ना. आपल्या इकडे तर बहुतांश तुम्ही बघा, एक सोसायटीमध्ये वेगवेगळ्या धर्माची लोक राहत असतात आणि सगळ्यांनी आपला आपला धर्म आपल्या पुरतं ठेवावं, आमचं हेच बोलणं आहे, बाकी काहीच नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही दोन धर्मामध्ये फरक करताय. हे नेमका हा व्हाईट पट्टा नेमका कुणी मारलेला आहे आणि कुणी इथे वर एक जैन व्यक्ती राहतो, त्यांनीच मारलेला आहे. आम्ही पोलिसांना पण या संदर्भात सूचना दिली होती. त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्याला बोलवून घेतलं होतं. आम्ही पोलिसांना पण बोललो की तुमच्या माध्यमातून जे काही कायदा होत असेल ते तुम्ही करावं. या सगळ्या संबंधित मनसेची भूमिका कशी आहे? आम्ही भूमिका घेतलीच ना की या प्रकारे असं चालणार नाही आमच्याकडे, म्हणून त्यांनी आज त्याच्यावर ग्रे कलर मारलेला आहे आणि आम्ही जी मागणी त्यांच्याकडे केलेली त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. या मुद्द्यावर तुम्हाला सोसायटीशी बोलणं झालंय का? हा, सगळ्या मेंबरशी बोलणं झालं आमचं. आम्ही रात्री ते बोललेले आम्हाला माहित नाही, आम्ही कोणत्याही प्रकारची परमिशन दिलेली नाही आणि त्यांनी आम्हाला विनंती केलेली की आम्ही उद्यापर्यंत सकाळपर्यंत ही पट्टी आम्ही इथून काढून टाकू. तर त्यांनी तसं ते केलेलं आहे. व्हाईट टॅपिंगवरून मुद्दा तो चर्चेत आलेला आणि कुठेतरी मनसेने त्यावर निषेध व्यक्त करत ह्या पट्टा हटवण्याची मागणी केली. नाही, हा कुठला धार्मिक किंवा असा कुठलाच मुद्दा नाही आहे. आम्ही पाटणकर टॉवर सोसायटी, मी काल रात्री मुंबईला होतो, थोडं लेट आलो. हे मी यायच्या आधी झालं होतं, मला कळला विषय. पण हा कुठलाच धार्मिक मुद्दा नाही आहे. आमच्या सोसायटीमध्ये 40% मुस्लिम राहतात, 5% गुजराती राहतात आणि बाकी सगळे मराठी राहतात. आमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की पावसाळ्यामध्ये थोडंसं पाणी भरतं. तुम्ही बघाल की इकडे हे कॉन्क्रीट आहे. आमच्या सोसायटीतले राहणारी लहान मुलं आणि जे म्हातारे व्यक्ती आहेत त्यांना पावसाळ्यामध्ये जर पाणी भरलं तर खालचा रस्ता दिसण्यासाठी आणि सदर कॉन्क्रीटवर अलगी पकडू नये, जे आपण अलगी येते आणि त्याच्यावरनं पोरांचा किंवा म्हाताऱ्यांचा फ्लाय स्लिप होऊ नये म्हणून आम्ही दरवर्षी हे करतो. आणि दरवर्षीप्रमाणे, आणि हे आमची सोसायटी न करता सोसायटीतला एक सुजाण नागरिक ज्याला लोकांची काळजी आहे असा माणूस हा स्वतःच्या खर्चाने करून देतो आणि त्याचं त्यांनी रीतसर पत्र सोसायटीला दिलेलं आहे. हे पत्र तुमच्यासमोर मी दाखवतो आणि त्या पत्रामध्ये कुठलाच धार्मिक किंवा कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्याच गुरूंचा असा कुठलाही उल्लेख नाही आहे की पावसाळ्यापूर्वी आपल्या लोकांना किंवा आपल्या मुलांना, आपल्या वरिष्ठ लोकांना पावसाळ्यामध्ये काय त्रास होऊ नये म्हणून हे काम मी करतोय. त्यांनी 10 जूनलाच हे पत्र दिलेलं आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा काहीच धार्मिक उल्लेख नाही आहे आणि त्याच्यावर पहिली स्टार्ट अशी आहे की दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी हे काम करतो. हा कुठलाच धार्मिक मुद्दे नाही. आपल्या तालुक्यामध्ये आम्ही सर्व धर्मभाव राहतो. आमच्या सोसायटीमध्ये सर्व धर्माची लोक राहतात. आमच्या इथे आता रिसेंटली बकरा ईद झाली. आमच्या मुसलमान बांधवांनी
ते 4-5 दिवस त्यांचे बकरा आणतात, त्यांना खायला प्यायला घालतात, ते आम्हाला इन्व्हाइट करतात. तर हे आम्ही सर्व धर्म आणि सगळ्या जाती धर्माचे सर्व सण आम्ही आमच्या सोसायटीमध्ये उत्साहात आणि गोविंदाने पार पाडतो. हा कुठलाच मुद्दा नाही आहे. आमच्या सोसायटीतल्या एकाही मेंबरने याच्याबद्दल कुठली तक्रार केलेली नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग न देता, याला वादाचा मुद्दा न बनवता हा विषय इकडेच थांबला गेला पाहिजे असं मला वाटतं. तर कुठेतरी पण जैन नाही, कोणी कंप्लेंट केली हे मला काही त्याच्यात कळलं नाही. माझे मित्र संजय मेहरा वगैरे इकडे आले होते, त्यांना पण मी सांगितलं की हा असा कुठलाच धार्मिक मुद्दा नाही आहे. त्यामुळे त्यांना पण आम्ही क्लिअर केलेलं आहे. आणि जर आमच्या सोसायटीतला वाद असेल तर सोसायटीतले लोक जातील ना पोलीस स्टेशनला. पण जैन मुलींसाठी काढलेल्या पांढऱ्या पट्टीवरून जो वाद निर्माण झाला आणि एकीकडे जर हे सोसायटी प्रिमायसेस मधलं काम असेल तर जो काम करणारा व्यक्ती आहे तो स्वतः एक जैन आहे म्हणून असं मनसेचं म्हणणं आहे. पूर्ण सोसायटीमध्ये तुम्ही जे मुंबईला वादविवाद बघितले त्या अख्ख्या सोसायटीच जैन लोकांच्या होत्या. आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये एक सिंगल जैन माणूस राहतो आणि बाकी सगळ्या धर्माचे लोक राहतात. आता ह्या बी विंगमध्ये मी राहतो, आमच्या विंगमध्ये फक्त हिंदू आणि मुसलमान राहतात. मग हा पट्टा तुम्हाला दिसतोय, मग हा आमच्या इकडे का मारला? मग जिकडे जैन माणूस राहतो तिथपर्यंतच का नाही गेला? तुम्हाला मागच्या विंग मी दाखवल्या तिकडेही पट्टे मारलेत. आमच्याकडे क्लिअर लेटर आहे. याला कुठलाच धार्मिक मुद्दा द्यायचा नाही. आम्ही सर्व धर्म इकडे राहतोय, असा कुठलाच विषय नाही आहे. मी सर्वांना सांगेल की ते त्याच्या जे काही रील व्हायरल होत आहेत त्या रीलकडे लक्ष न देता देशाच्या विकासाच्या दृष्टीने काय कामं चालू आहेत, आपल्या मुलांच्या कामधंद्यासाठी किंवा नोकरीसाठी काय विषय चालले आहेत त्याच्या मुद्द्यावर आपण बोलूया. हा कुठलाच विषय नाही आहे. पावसाळ्यापूर्वी दक्षता म्हणून केलेलं आम्ही ते काम आहे, त्याला कुठलाच मुद्दा द्यायची गरज नाही.